नमस्कार. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. उपवास म्हटला की सर्वांना साबुदाणा सर्वात पहिल्यांदा आवडतो. तर आज आपण साबुदाणा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. इथं 2 वाट्या शाबू आहे. तो मी रात्रभर भिजत घातला होता. तो छान असा फुलला गेलेला आहे. इथं बघू शकता च प्रत्येक साबुदाणा आहे तो छान असा सेपरेट झालेला आहे. इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. थोडं मिरच्याचे काप घेतलेले आहेत. जिरे, कोथिंबीर, 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि एक चीजची स्लाईस घेतलेली आहे. आता सर्वप्रथम हे शाबू आहे तो एका परातीत किंवा ताटात आपल्याला काढून घ्यायचा आहे. शाबू छान भिजला गेला पाहिजे, कारण शाबू आहे तो कच्चा राहिला तर आपले शाबू वडे चांगले होणार नाहीत. आता इथं 3 बटाटे आहेत ते आपल्याला हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत. नाहीतर तुम्ही खिसणीनं किसून घातले तरी पण चालतील. आपल्याला हे हातानं केलं तर छान सोपं जाईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट घ्यायचं आहे. इथं हे मी भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता ह्याच्यात 1 चमचा जिरे घालायचे आहेत. इथं मी मिरच्यांचे काप घेतलेले आहेत ते घालणार आहे. इथं मी 2च मिरच्यांचे काप घेतलेले आहेत. तुमच्याकडं जर मिरची तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी पण चालेल. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. 1 चमचा ह्याच्यात साखर घालून घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला हातानेच कालवून घ्यायचं आहे. ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर पीठ कालवताना तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर हा पाण्याचा थोडासा हबका मारला, थोडंसं पाणी वापरलं तरी पण चालेल. बटाटा उकडताना त्यात मॉइश्चर असतं, त्यामुळं पाणी जास्त इथं लागत नाही. एक छान असा आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आपण जसं शाबू वड्यासाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. जशी आपण मोदकाची वाटी तयार करतो त्याप्रमाणेच इथं आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे. आता हे चीज घेतलं होतं, ते चीज आहे त्यातला एक छोटासा बाईट आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. कारण आज आपण इथं चीज शाबू बॉल्स बनवणार आहोत. इथं मी स्लाईस चीज वापरलेली आहे. तुम्ही याच्यात ग्रेटेड चीज वापरलं तरी पण चालेल. आता हे छान असं आपल्याला बंद करून ह्याचा एक छान बॉल तयार करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता हा छान असा बॉल तयार झालेला आहे. इथं अजून एक करून दाखवते. एक छोटा गोळा घेऊन त्याची हलकीशी एक वाटी तयार करून त्यात हे आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे. नेहमीच्या शाबू वड्यापेक्षा हा शाबू वडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होतो आणि खायला पण खूप अप्रतिम लागतो. याप्रमाणे हे सगळे मी शाबूचे बॉल्स तयार करून घेते. इथं बघू शकता 2 वाटी शाबूमध्ये इथं एक कमीत कमी 10 ते 12 शाबू बॉल्स तयार होतात. आता हे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत. इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. आता हे आप्पे पात्रामध्येच हे शाबूचे बॉल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कमी तेलामध्ये मस्त असे हे शाबूचे बॉल्स तयार होतात. इथं हलकंसं मी तूप घालत आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल. आता हे शाबूचे बॉल्स आहेत ते आपल्याला आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचे आहेत. आज आपण कमी तेलकट असे हे शाबूचे वडे तयार करणार आहोत. आता हे सर्व घालून झाल्यानंतर ताट आपल्याला ह्याच्यावर झाकून एक 5 मिनटं ह्याला वाफ आणून द्यायची आहे. आता 5 मिनटं झालेले आहेत. इथं बघू शकता वाफ आलेली आहे छानपैकी आणि खालून पण छान असा हा क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे. आता हे सर्व बाजूने आपल्याला एक 2-2 सेकंदाला हलवून ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जर इथं थोडंसं कोरडं वाटत असेल तर हलकंसं ह्याच्यावर तूप किंवा तेल वापरू शकता. आता हे सर्व बाजूंनी छान असे फ्राय झालेले आहेत. इथं मस्त असे हे चीज बॉल्स तयार झालेले आहेत. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही असे हे चीज बॉल्स नक्की ट्राय करा. मी एक शाबूचा बॉल्स आहे तो तुम्हाला कट करून दाखवते.
खूप गरम आहेत. इथं बघू शकता चीज छान आतून मेल्ट झालेलं आहे. खूप छान हे तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.